दिवाळी आणि फराळ हे दिवाळी सणाचं एक समीकरण आहे। आपण प्रत्येक गरिबांची दिवाळी ही गोड व्हावी यासाठी खरं तर आपण सध्या पुण्यामध्ये बघू शकतोय की हे एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे। गेली 38 वर्षापासून पुण्यामध्ये द पुणा मर्चंट्स चेंबर यांच्या वतीने जो आहे तो हा उपक्रम जो आहे तो साजरा केला जातो। याच्यामध्ये जवळपास 2.5 लाख किलोचे जे लाडू आहेत ते बनवले जातात। 10 दिवसांचा यामध्ये दिवस रात्र म्हणजे 24 तास जे कामगार असतात ते या ठिकाणी लाडू बनवतात आणि या ठिकाणाहून जवळपास 23 ठिकाणी हे लाडू जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत। म्हणजे ज्या काही अनाथ संस्था असतील किंवा सीमेवरती सुद्धा हा जो लाडू असेल किंवा चिवड्याचा जो फराळ आहे तो या ठिकाणाहून जातो। खरं तर आनंदीमय चैतन्यमय आणि उत्साहमय ही दिवाळी जी आहे ती एक नाविन्याची आणि चैतन्याची पहाट घेऊन येत असते आणि हीच दिवाळीचा गोडवा सर्वांना अनुभवता यावा या उद्देशानं खरं तर 38 वर्षापासून ही जी संस्था आहे ती सातत्याने हे उपक्रम राबवत आहे। सध्या आपण बघू शकतोय की या उपक्रमाचा जो शुभारंभ आहे तो आजपासून झालेला आहे आणि जवळपास 24 ऑक्टोबरपर्यंत जो आहे तो हे कामकाज जे आहे ते चालू असणार आहे। जवळपास यामध्ये 300 महिला दिवस रात्र त्यांच्याकडून हे लाडू बनवण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू असणार आहे। खरं तर दिवाळीचा गोडवा सर्वांना अनुभवता यावा ही दिवाळीच्या फराळ खरं तर दिवाळीच्या फराळाची जी उत्सुकता असते ती सर्वांना असते। हा दिवाळीचा फराळ जनसामान्यांपर्यंत जावा, ज्या अनाथ आश्रम जे आहे त्या अनाथ आश्रमात सुद्धा सर्वांना हे दिवाळीची गोडी अनुभवता यावी या उद्देशाने आपण बघू शकतोय की प्रत्येकाच्या हाताला काम भेटावं या पाठीमागचा सुद्धा उद्देश होता आणि या निमित्तानं सुद्धा सध्या या महिला ज्या आहेत त्या आपण बघू शकतोय की अगदी तन्मयतेने आनंदाने हा फराळ जो आहे तो बनवताना या ठिकाणी दिसतोय। खरं तर महाराष्ट्राच्या गावखेड्यावरती असतील किंवा शहरामध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने एक उत्साहाचं वातावरण असतं। अगदी महत्त्वपूर्ण सणापैकी एक सण असलेला हा दिवाळी सण असतो। आपण बघू शकतो की या ठिकाणी चिवड्याची सुद्धा वेगळी रंगत या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। अगदी खमंग असा जो चिवडा आहे तो चिवडासुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय की एक वेगळी नाविन्यपूर्ण अशी झळाळी सध्या या चिवड्यामध्ये येतोय। एकीकडे लाडू बनवले जात आहेत तर सुद्धा चिवडासुद्धा बनवण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे। जवळपास 10 दिवस 24 तास जे आहे ते हे काम जे आहे ते अविरतपणे सुरू असतं आणि या माध्यमातून खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या ठिकाणाचा जो फराळ असतो तो पोहोचवला जातो। निमित्त मात्र हेच असतं की प्रत्येकाला या दिवाळीचा गोडवा अनुभवता यावा। दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी त्याच उद्देशातून जो सध्या कामगार आहे त्या कामगारांच्या हाताला सुद्धा काम मिळावं हा सुद्धा उद्देशाच्या पाठीमागचा होता आणि जवळपास हे 38व वर्ष आहे। पुण्यातली दिवाळी म्हटलं की हा फराळ मात्र सर्वांनी उत्सुकता असते की हा फराळ कधी येतोय आणि या फराळाची चव कधी चाखता येतोय। हा एक वेगळं पूर्ण आणि नाविन्यपूर्ण असं एक वेगळं उपक्रम आहे ना। आपण सध्या बघू शकतो की आकर्षक असे सध्या जे लाडू आहे त्याच्या सध्या आजच या ठिकाणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते या उपक्रमाचं आज उद्घाटन झाले आहे। जवळपास आता पुढील 10 दिवस जो आहे तो अविरतपणे हे काम जे आहे ते बनवण्याचं सुरू राहणार आहे आणि सध्या आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी उत्साहाचं जे वातावरण आहे ते सध्या या ठिकाणी पाहायला मिळते। महिला सुद्धा अगदी तन्मयतेने हे फराळ जे आहे ते बनवण्याचं सध्या काम आहे ते सुरू आहे। त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावरती एक आनंद आहे, हास्य आहे, हास्याची लखेर आहे आणि याच निमित्ताने या ठिकाणी बनवलेला फराळ जो आहे तो अनेक अनाथालय असतील किंवा सीमावरती जो सध्या सैन्य तैनात आहे त्यांच्याकडे सुद्धा त्यांना सुद्धा या दिवाळीची गोडी चाखता यावी, अनुभवता यावी यासाठी खरं तर फराळ आणि दिवाळी हे एक वेगळं नातं आहे आणि याच निमित्ताने याचा अनुभव सध्या जो आहे तो सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या अगदी उत्साहाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।